बागलाण तालुक्यातील 300हून अधिक शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पैशांवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून मका, कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची मिळून तब्बल 2,79,00,000 रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे। शेतमाल खरेदी करून ठरलेल्या मुदतीत पैसे देण्याचे आश्वासन देणाऱ्या व्यापाऱ्यांनी रक्कम अदा न करता टाळाटाळ केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी जायखेडा पोलीस ठाण्यात धाव घेतली। या प्रकरणी एकाच दिवशी 3 स्वतंत्र गुन्हे दाखल झाल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे। तालुक्यातील ताहराबाद येथील मुक्ताई ट्रेडिंग कंपनी आणि संबंधित व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मका व कांदा खरेदी करून शेतकऱ्यांचे लाखो रुपये थकवल्याचा आरोप करण्यात आला आहे। तर दुसऱ्या स्वतंत्र प्रकरणात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठा आर्थिक फटका बसल्याचे समोर आले आहे। पिंपळकोठे येथील मोहन शंकर भामरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ताहराबाद येथील नारायण सुपडू बागुल, जयेश नारायण बागुल, दत्तात्रय सुपडू बागुल, संदेश दत्तात्रय बागुल आणि उमेश पाटील यांनी फेब्रुवारी 2026 पासून परिसरातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर मका खरेदी केला होता। खरेदी केलेल्या मालाचे पैसे एका महिन्याच्या आत देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र ठरलेली मुदत संपल्यानंतरही व्यापाऱ्यांकडून पैसे देण्यात आले नाहीत। वारंवार पाठपुरावा करूनही समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी पोलिसात धाव घेतली। या प्रकरणात 170 ते 180 मका उत्पादक शेतकऱ्यांची सुमारे 1,40,00,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। मका उत्पादकांप्रमाणेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही याच व्यापाऱ्यांकडून आर्थिक फटका बसल्याचे समोर आले आहे। लाडूद येथील कैलास गोपीचंद ठाकरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित व्यापाऱ्यांनी परिसरातील 102 शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केला होता। शेतमाल उचलताना एका महिन्यात पैसे देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र देयकाची वेळ आल्यानंतर व्यापाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे मारायला लावले। अखेर विक्रीची रक्कम न मिळाल्याने 70,10,000 रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे। दरम्यान खामलोड येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी देवेंद्र दिलीप धोंडगे यांनीही फसवणुकीची तक्रार नोंदवली आहे। त्यांच्या तक्रारीनुसार दीपक मगन बोढारे, सिडको नाशिक आणि शशिकांत दौलत गवळी, नारायण टेंभी, तालुका निफाड यांनी डिसेंबर 2025 मध्ये शेतकऱ्यांकडून द्राक्षांची खरेदी केली होती। द्राक्षांचे पैसे 21 दिवसात अदा करण्याचे आश्वासन देत त्यांनी 69,35,283 रुपयांची द्राक्षे घेतली, मात्र मुदत संपूनही पैसे न देता वेळकाढूपणा केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर धोंडगे यांनी जायखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। अवकाळी पाऊस, दुष्काळ, वाढते उत्पादन खर्च आणि बाजारभावातील चढ-उतार यासारख्या संकटांशी झुंज देत शेतकरी मोठ्या मेहनतीने पीक उभे करतात, मात्र शेतमाल विक्रीनंतरही मेहनतीचे पैसे न मिळाल्याने अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे। कर्जफेड, पुढील हंगामाची तयारी, शेतीची मशागत, घरखर्च आणि मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेली रक्कम अडकल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत। या संपूर्ण प्रकरणामुळे बागलाण तालुक्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। संबंधित व्यापाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांची आणि मालमत्तेची चौकशी करून अडकलेली रक्कम तातडीने वसूल करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघटना व बाधित शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। तसेच फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। एकाच दिवशी दाखल झालेल्या या 3 गुन्ह्यांमुळे कृषी माल खरेदी विक्री व्यवहारांमधील पारदर्शकता आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी अधिक सक्षम यंत्रणा उभारण्याची गरज अधोरेखित झाली आहे।